आपण दुसऱ्याला खायचं, आपलं कोण खावं? जगाची रीत आहे, जसं तुम्ही दुसऱ्यासोबत वागाल तसे लोक आपल्यासोबत वागतात. लोक म्हणतात कीर्तनाला गेल्यावर चप्पल गेली की साडेसाती जात. काय म्हणतात? चप्पल गेली की साडेसाती जात नाही, 350ला काम लागतं, दुसरं काय होत नाही. काय अंधश्रद्धा वाटतं? मांजराला वगैरे काहीतरी वाईट म्हणतात, मांजराला वगैरे की दुप्पट फायदा असतो, एवढं ध्यानात ठेवा. काय अंधश्रद्धा बाळगू नका, पण भूत अंधश्रद्धेमध्ये मोडत नाही. मामा तुम्ही भूताकाळाची कामं करत होता, मामा तुम्हाला भूत्या मामा म्हणून ओळखत होते. मामा 120 भूत काढलेला बरोबर आपल्याला तुम्हाला गुरुमुळे महाराजांची प्राप्ती झाली. मामा आम्हाला सांगा भूत म्हणजे काय? प्रश्न आहे का? भूत म्हणजे काय? त्या जगाच्या पाठीवर भूत भूत म्हणजे काय? भूत म्हणजे काय? आता लक्ष देऊ नाही काय बरं का? भूत 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 काय? भूत अंधश्रद्धेमध्ये होत नाही, भूत अजून सुद्धा आहे, भूत जगात आहे. भूत म्हणजे काय? तुमच्या आमच्यासारखा मेलेला आत्मा, मेलेला माणूस, त्याला आपण पितर म्हणतो, त्याला काय म्हटलं जातं? भूत. ते भूत जे अतृप्त आत्मा असतो, ज्या आत्म्याचं अन्नदान, पिंडदान, ज्ञानदान, वस्त्रदान, पाक्षिक श्राद्ध, मासिक श्राद्ध, वार्षिक श्राद्ध सगळं सांगतोय. कुठलं दान कुठलं विधी केलेला नसतो, तो आत्मा अतृप्त असतो. म्हणून वर्ष श्राद्ध करत जा. नाही केलं तर गेलेले पितर पाठीमागच्या पिढीला त्रास देतात, आणि केलं तर नामामुळे पितर आशीर्वाद देते आणि कल्याणाची ती सर्व म्हणून करत जा श्राद्ध. नाही केलं आत्मा अतृप्त राहतो, इकडे तिकडे भटकत असतो. आणि भटकणारा आत्मा ऐनवेळी कळायच्या वेळी तुमच्या आमच्या देहामध्ये प्रविष्ट होणे, तुमच्या आमच्या देहामध्ये विलीन होणे, त्याला म्हटलं जातं भूत लागणं. आपल्या भाषेत काय गेलं झालं? जीव उत्तर इकडून येतं, इकडून आलं. आपण काय म्हणतो? काय करणं? आमच्या तावशी गावाच्या वेळेला वरचं सोन गाव आहे, कराडी नदीचा संगम सोमेश्वर मंदिरावरती झाला, आणि दोन्ही नद्याचं पाणी आमच्या तावशी गावाला कधीच पाणी कमी नसतं. इकडे पाणी नाही, इकडे खाली बाबा, इकडे आमच्याकडे पाणी भरपूर असतं. आता तिथं धरणाचं काम चालू आहे, त्यामुळे पाणी भरपूर आहे. आमच्या तावशीच्या गावातले जुनी लोक सांगायचे, महाराज आपल्या तावशी गावाच्या कडेची निराला दे ना, त्या नदीच्या कडे एवढी भूत असायची, एवढी भूत असायची, एवढी भूत असायची, ती भूतं टेंब घेऊन जाताना दिसायची. किती भूत असायची? टेंब, टेंब म्हणजे माशाल, कळतं का? टेंब आपल्या भाषेत सांगतोय. मशाली टेंब घेऊन जाताना दिसायची, एवढी भूत असायची. पण त्याला झाले कसं ऋषी महाराज? पहिल्यासारखी भूतच राहिली नाही देवाचा, का तरी माणसं भूतासारखी वागायला लागली. माणसाला बघून भूत सुद्धा कमी झाली, एवढी विचित्र माणसं बघायला. किती भूत असायची पहिले सांगू का मला? म्हणा पहिल्या काळात किती भूत, किती भूत. भगवान शंकराच्या लग्नात भूत नाचायची, बेताळ नाचायची, खुशी नाचायची. त्याला प्रमाण आहे बघा, भूते बेताळ नाचते, भूते बेताळ नाचते. शंकराच्या लग्नात भूत नाचायची. काय करायची? भूत नाचायची, बेताळ नाचायची, उड्या मारायची. पण कसं असायचं खरं सांगू का? पहिल्या काळात भूत लय नाचायची, पहिल्या काळात भूत लय नाचायची, लय नाचायची. पण पहिल्या काळातली भूत माणसासारखी नाचत होती. हा, पहिल्या काळातली भूत माणसासारखी नाचत होती. आताची माणसं वाटण्याला माहिती भूतासारखी, त्याचं काय होतं बा? त्याला हलवली नाचायला लागल्या बघा. मी माफी मागून बोलू का मामाच्या दरबारात? तुम्ही माझ्या लहान मोठ्या बहिणीप्रमाणे असाल, इकडे तरुण मुलं लहान मोठ्या भावाप्रमाणे असाल. तुमचा लहान भाऊ म्हणून किंवा मोठा भाऊ म्हणून मी तुम्हाला प्रार्थना करतो. तुम्हाला खरं त्यांचं बी चुकत नाही, त्याला वरदान आहे. वरदान मी पुरावा देऊन बोलणार. शंकराच्या लग्नात एवढी भूतं नाचली, एवढी भूतं नाचली, एवढी भूतं नाचली. शंकराला म्हणतात डीजे बंद केला, डीजे बंद केला. शंकरावर भूत लागले, शंकरा आम्हाला नाचायचं भरपूर, म्हटलं का डीजे बंद करा? म्हणे नाही आता बाद झालं. नाही नाही आम्हाला भरपूर नाचायचं. शंकर मला लग्न व्हाल, मी सांगत आहे नाही म्हणे आम्हाला भरपूर नाचायचं, आमचं लग्न पुढे झालं. शंकरा आम्हाला भरपूर नाचायचं. म्हणे याला लग्नाचा टायमिंग होऊन गेला, किती 15 मिनिटं राहिली आता, टायमिंग होऊन गेला, आता नाही म्हणे आम्हाला नाचायचं. मग शंकराने त्यांना आशीर्वाद दिला, वरदान दिले. काय?
ऐका तुमचं नाचणं पूर्ण राहिलं